नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींनो, मेचा 23वा हप्ता पात्र लाडक्या बहिणींना आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात मेचा GR यायला हवा, कारण मे महिन्याचा हप्ता मे महिन्यातच तसा वितरित व्हायला हवा. परंतु KYC पद्धत जेव्हा सुरू होती त्यामुळे मागच्या 2 महिन्यामध्ये वितरणाला विलंब झालेला होता आणि आता इथून पुढे वितरणाला विलंब होण्याची शक्यता खूप कमी आहे. मे महिन्याचा हप्ता फक्त आपला बाकी आहे आणि आता जून सुरू आहे. आज सोमवार 9 जून आहे आणि या आठवड्यात GR यायला हवा. या आठवड्यात जर GR आला तर लवकरात लवकर वितरण होण्याची शक्यता खूप जास्त आहे, कारण खूप लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या पात्र असून देखील त्यांना मार्च-एप्रिलचा हप्ता आलेला नाही. तर या बहिणी आशा लावून बसलेल्या आहेत की पात्र असून जर आम्हाला मार्च-एप्रिलचा हप्ता आलेला नसेल तर मग मे महिन्याचा हप्ता येईल का? पात्र लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 15 तारखेपर्यंत मिळायला हवा आणि जेव्हा 15 तारखेच्या आतपर्यंत जर हा हप्ता मिळाला तर बहिणींना त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. कारण खूप लाडक्या बहिणी आपल्या घरखर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि आपल्या औषधासाठी या पैशाचा उपयोग करत असतात आणि लाडकी बहीण योजनेचा उद्देशच तेव्हा आहे की महिलांचं सक्षमीकरण. काही बहिणींनी बचत गटातून लोन काढलेले आहेत आणि छोटे छोटे उद्योग सुरू केले आणि लाडकी बहीण योजनेच्या पैशातून त्या महिन्याची किस्त भरतात. तर वेळेवर जर वितरण झाले तर अतिशय त्यांच्यासाठी फायदेशीर होणार आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला हेच विनंती करणार आहोत की वितरण लवकरात लवकर आणि वेळेवर करावं आणि महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 15 तारखेपर्यंत वितरण व्हायला हवे. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनी KYC केली आहे, त्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे, तरीसुद्धा त्यांना पैसे मिळाले नाही, अशा बहिणींसाठी 30 जूनपर्यंत काही ना काही तोडगा निघणार आहे. त्यांच्यासाठी काही ना काही उपाययोजना निघणार आहे. कारण खूप बहिणींच्या कमेंट येतात की त्या पात्र आहेत, त्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे, त्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे, त्यांनी KYCसुद्धा सक्सेसफुली केलेली आहे, तरीसुद्धा त्यांना पैसे मिळाले नाही. तर अशा बहिणींचा विचार आता सरकारच्या मार्फत केला जाणार आहे आणि या बहिणींना लवकरात लवकर हप्ता मिळेल अशी सरकारची काहीतरी उपाययोजना सुरू आहे. तर बहिणींनो, तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्यासाठी नक्की सकारात्मक भूमिका सरकारची असणार आहे. कारण KYC पद्धत ही फक्त शासनाने याच्यासाठी काढली होती की ज्या बहिणींनी बोगस फॉर्म भरलेले आहेत, ज्या बहिणी पात्र नसूनसुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, काही बहिणी सरकारी नोकरीवर असूनसुद्धा त्यांनी लाभ घेतलेला आहे, तर असे बोगस लाभार्थी कमी करण्यासाठी KYC पद्धत काढलेली होती आणि ते लाभार्थी कमीसुद्धा झालेले आहेत आणि काही 14,000 पुरुषांनीसुद्धा फॉर्म भरलेले होते. तर त्यांच्यापासूनसुद्धा लाभ वसूल केला जात आहे. जो लाभ त्यांनी घेतलेला आहे, 1 वर्षाचा असो की तो 9 महिन्याचा असो, तो लाभ त्यांच्यापासून वसूल केला जात आहे. ज्यांची KYC झाली नाही त्यांनासुद्धा संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत KYC पद्धत सुरू होणार आहे. कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की KYC करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी पोर्टल किंवा विंडो पुन्हा सुरू करणार आहेत. तर बहिणींनो, अजिबात काळजी करू नका. तुमचा हप्ता बंद झालेला असेल तर KYC केल्यानंतर तुमचा हप्ता लवकरात लवकर सुरू होईल आणि शासन नेहमी सकारात्मकच भूमिका लाडकी बहीण योजनेविषयी घेत असतात. तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करत चला. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला, म्हणजे अशाच खात्रीशीर अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. लाडकी बहीण योजनेविषयी काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर खाली नेहमीप्रमाणे कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.